श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. आजचा हा अनुभव आपण बघणार आहोत अर्चना गुरव यांचा, राहणार अमरावती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारणे हा माझा दैनंदिन दिनचर्येचा भाग. असेच एकदा म्हणजे 19 किंवा 20 डिसेंबर 2022चा हा तो दिवस होता. मी सायंकाळी निघाले. नेहमीप्रमाणे माझे श्री गजानन, जय गजानन असे मनातल्या मनात नामस्मरण सुरू होते. मध्ये लागणाऱ्या श्री गजानन महाराजांचा मंदिर दर्शन घेऊन मी पुढे माझ्या मार्गाला लागले. जप सुरूच होता. अचानक मागून कोणीतरी "ए पोरी" असा आवाज दिला. मला काहीसा राग आल्यासारखे झाले, कारण माझ्या नामस्मरणामध्ये व्यत्यय आला. पण मला त्याच वेळी चंदनाचा व अगरबत्तीचा सुंदर असा सुगंध आला. मी मागे वळून बघितले तर एक अतिशय उंच व्यक्ती पुढे उभी होती. पांढरे शुभ्र कपडे आणि तेजस्वी चेहरा. त्यांनी मला विचारले, "पोरी, तू पारायण करतेस ना?" मी म्हणाले, "हो, करते ना." "अगं, मग आपल्या इथे वकील लाईनला एक गजानन महाराजांचे मंदिर आहे. तू तिथे पारायण करशील का?" मीही हो म्हणाले, करेल म्हणाले. तेव्हा मी असा होकार दिला. त्यांना विचारले, "तुम्ही कोण आहात?" त्यांनी सांगितले, "मी गोसावी. तू त्या मंदिरात जाऊन तेथील पुजारी श्री दलाल यांना भेट. तेथे एक फोटो स्टुडिओ देखील आहे. तेथे जाऊन तुला सर्व माहिती मिळेल. आता जागतिक पारायण दिवस येतोय, तर त्या दिवशी तू हे पारायण तेथे कर." मी देखील हो म्हणून पुढे निघून गेले. त्यानंतर 2-3 दिवस मी हे कोणालाही सांगितले नाही. परंतु फिरायला गेले असताना मी त्या परिसरात रोज त्या व्यक्तीला शोधत असे की मला भेटणारी आणि पारायण का कर असं सांगणारी व्यक्ती येथेच कुठेतरी राहत असेल असे मला वाटले. परंतु मला ती व्यक्ती परत कधीच दिसली नाही. मनात अनेक प्रश्न सतावत होते. आजूबाजूला घर मंदिर नसतानाही मला चंदनाचा अगरबत्तीचा सुवास कसा जाणवला? बाजूला तर एका घराचे नवीन बांधकाम सुरू होते. मग हा सुवास कुठून आला? ती व्यक्ती कोण होती? त्यांना कसे माहिती की मी पारायण करते? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. सौ हेमाताई कराडे यांना कॉल केला. सौ हेमाताई कराडे या देखील व्यासपीठ वाचक म्हणजे आम्ही श्री गजानन महाराजांचे 7 दिवसीय, 1 दिवसीय तसेच 3 दिवसीय पारायण मंदिरात किंवा कुणाच्या घरी देखील करतो. असं वळूया आपल्या अनुभवाकडे. मी हेमाताईंना कॉल करून विचारले, "ताई, तुम्हाला जागतिक पारायण दिवशी कुठले पारायण आले आहे का?" ताई बोलल्या, "भाऊ, मला आले आहे. आणखी कोणी आले तर मी तुला सांगेल." मी म्हणाले, "ताई, मला 3-4 पहिले दिवशी एका व्यक्तीने वकिलाच्या मंदिरात जाऊन जागतिक पारायण कर असे सांगितले आहे." ताईंनाही आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, "तू त्या मंदिरात जाऊन भेट दे." मी लगेचच वकील लाईनच्या मंदिरात गेले. तिथे गेल्या तेथील मूर्ती पाहून मी निशब्द झाले, कारण त्या मूर्तीमधला महाराजांचा चेहरा हा मला दिसलेल्या व्यक्तीसारखाच होता. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी मंदिरात महाराजांना देखील त्या व्यक्तीप्रमाणेच पांढऱ्याच रंगाची शॉल पांघरली होती. ते बघून माझे डोळे पाणावले. मी जाऊन तेथील पुजाऱ्यांना भेटले. ते म्हणाले, "पुढे फोटो स्टुडिओ आहे, तेथे जाऊन तुम्ही विचारा, ते सर्व बघतात." मी स्टुडिओमध्ये गेले. तेथे मला ताई भेटल्या. ताई म्हणाल्या की आम्ही येथे जागतिक पारायण वगैरे करत नाही. श्री गजानन महाराज प्रगट दिनाला आम्ही 7 दिवसांचा सप्ताह व महाप्रसाद करतो. इतकेच काय, जागतिक पारायण असतं हे देखील आम्हाला माहीत नाही. आणि तुम्ही जे गोसावी नाव सांगताय, तर गेली 50 वर्ष मी इथे राहते. माझ्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. मी इथे कोणीही श्री गोसावी व्यक्ती पाहिली नाही. मग त्या म्हणाल्या, "श्री गजानन महाराजांची इच्छा असेल की या मंदिरात जागतिक पारायण दिवशी पारायण व्हावे, म्हणून त्यांनीच हे सर्व घडवून आणले असेल. असो, तुम्ही ते पारायण करा, आम्ही सगळं काही अरेंज करू." असं ते म्हणाले.
ते पारायण करा, आम्ही सगळी व्यवस्था करूया. काय लागेल तेवढं फक्त तुम्ही सांगा. मी म्हणाले, मी काही घेत नाही. इतरत्र मी जाण्या येण्याचा खर्च आणि विजय ग्रंथावर तुम्ही ठेवाल ती दक्षिणाच घेते आणि त्या दक्षिणेमधील अर्धी रक्कम मी महाराजांना समर्पित करते. पण मला येथे जाण्या येण्याचाही खर्च नको. मला तुम्ही फक्त त्या दिवशी महाराजांसाठी आसन किंवा माझ्यासाठी माईक अवेलेबल करून द्या. मी पारायणाला येईल. त्या वर्षी म्हणजे वर्ष 2023 जागतिक पारायण हे 7 जानेवारीला होते. पारायणाच्या 10 ते 15 दिवस आधी म्हणजेच 19-20 डिसेंबरला ती व्यक्ती मला भेटली होती. मला कळले होते की ते महाराजच होते, पण तरीही मी आजही त्यांना ती एक व्यक्तीच मानते. त्यावेळी मला आलेला हा सुगंध मी आजही अनुभवू शकते. मला तो सुगंध आजही आठवतो. 7 जानेवारी 2023ला मी त्या मंदिरात जाऊन पारायण केले. इतर काही श्रीभक्तांनीही पारायणाला उपस्थिती लावली. 2023 प्रमाणे मी 2024लाही तेथे जागतिक पारायण दिवशी पारायण केले आणि यापुढेही करत राहील. जागतिक पारायण दिवशी दुसरे कुठल्याही ठिकाणचे पारायण आले तर मी ते नाकारते आणि वकील लाईनमधील असणाऱ्या श्री गजानन महाराज मंदिरांमध्ये मी दरवर्षी जागतिक पारायण करते. माझ्या घरात मला तेव्हापासून कधीही काहीही कमी पडले नाही. माऊलींनी मला कधीच काही कमी पडू दिले नाही. माऊली माझ्या हातून अशी सेवा घडून घेत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री गजानन महाराज, जय गजानन महाराज. तर हा होता ताईंचा अनुभव.